केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगळे वेगळे तोडगे समोर आणले, पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली. महाराष्ट्रभरामध्ये त्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली. काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक, मग काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील, रस्त्यावर उतरले, होळी केली. त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारनं धसकाच घेतला होता. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी त्याच्यामुळे येणार होते. या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीसांना किंवा त्यांच्या सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागला. आता काहीतरी एक कमिटी वगैरे स्थापन केली आहे. कशा करता? आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच नाही आहोत. मग तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवताय? कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 2020 आणि त्यातले त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही. हे काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले, राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. आता दोन ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाचच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नये.